स्वप्न मनाशी बाळगले, स्वप्न विलासक खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणि क्रिकेटचा सोहळा आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आजी देहा आजी डोला रंगलाय. आज वासुंदरीकर चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी उमेश सुतार टिटवाला सांगोडे समालोचक खऱ्या अर्थाने सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. माझ्या सौम्य सहकारी समालोचक मिस्टर हरी जाधव सर आणि राजू जाधव सर आहेत उपस्थित. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटी. फलेगाव टीमचे गणेश जाधव तर नक्कीच फलेगाव टीमचे पुरस्कृत आहेत गणेश जाधव आणि ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी विकास जाधवसाठी कॅश प्राइज आहे. तिन्ही गोलंदाजांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी विनायक जाधव यांच्या माध्यमातून पहिला चेंडू घेऊन विकास जाधव मागच्या मॅचचा हिरो राईट आर्म राऊंड द स्टंप्सने स्ट्रायकिंग एंडवर विशाल आणि नॉन स्ट्राइक एंडवर सुदेश. नक्कीच विचार केला उमेद एका बाजूला शेर आणि दुसऱ्या बाजूला सव्वा शेर असेल. बॅटल खूप मजा येईल या बॅटलमध्ये आणि पहिल्याच चेंडूला सन्मान देतो. या ठिकाणी पाहू शकता आपण विशालने सहजरीतीने एक धाव पलून काढली. एका धावेने श्री गणेशा केले. संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केले एका धावेने. या नक्कीच सन्मान दिला पहिल्या चेंडूवर. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की मागच्या 2 मॅचमध्ये सलग मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा विशाल खेळाडू आहे. टेक्निकल खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने रन मशीन आहे फलेगावची आणि फलेगाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा डावकुऱ्या जाता विशाल त्या मॅचमध्ये नक्कीच आपला दबदबा कायम ठेवत असतो. एका कॅलिबरीचे 2 खेळाडू जेव्हा समोर विरुद्ध बाजूने येतात तेव्हा ती रंगत ते बॅटल बघायला खूप मजा येते. गुणवत्ता आहे खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूमध्ये. सुदेश स्क्वेअर कटचा देखना फटका यावेळी मात्र सापड दिली आणि चेंडूला पाठवला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदेशच्या वाटमधून येतोय धमाकेदार चौकार. नक्कीच काय कळात्मक फटका आपण पाहिला. पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेतला. नक्कीच जागा बनवली फटक्यासाठी आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चेंडूला पाठवलाय. एका टप्प्याने सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी आपण नक्कीच चौकार पाहिला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते या ठिकाणी 5 या आकड्यावर. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला 10 जानेवारी मी आजच्या दिवसाचा विचार केला तर 1930 मध्ये न्यूझीलंड संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना केला होता आजच्या दिवसामध्ये. खूप सारी क्रिकेटची माहिती नक्कीच हरीश सरांना आहे. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे जवळून बघितले आहेत आणि हा चेंडू सुरेख पाहायला मिळतो विकास जाधवचा. यश त्यांच्या मागे शैलेश होते. डॉट बॉल 3 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण हरीश सर पाहायला मिळत आहे. नक्कीच चौकार आल्यानंतर का कमबॅक करतो. नक्कीच आजचा 10 जानेवारी कुठला संघाच्या नावावर राहिले शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये अडकवलं झालं मध्ये प्रणय सेफ फिल्डर आहे. यावेळी मैदानात चुकीला माफी नाही. यस विकेट डाऊन आणि पहिल्या विकेटचं पतन. मोठा धक्का लागलाय सुदेशच्या रूपाने जरी मरी मित्रमंडळ फलेगाव टीमला. नक्कीच कमबॅक कसा असावं तर कमबॅक असा असावं. चौकार आल्यानंतर काही सुरेखरीतीने कमबॅक केलं विकास जाधव याने. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पूर्ण दिवसामध्ये झकास कामगिरी नक्कीच त्याच्याकडून आली. ज्या चाहत्यांना ज्या वासुंदरी गावाच्या सर्व ग्रामस्थांना त्याच्याकडून अपेक्षा होती नक्कीच त्या अपेक्षेवर पूर्णपणे उतरताना विकास जाधव याला पाहिलं. बॉलिंग असो किंवा बॅटिंग लाईन असो क्षेत्ररक्षण असो तिन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. उमी निश्चितच डॉमिनेट करतो सध्याच्या घडीला. कारण जो आत्मविश्वास धुनावलाय मागच्या मॅचमधला तो आत्मविश्वास आता द्विगुणित करतोय आणि आत्मबल वाढते खऱ्या अर्थाने विकास जाधवचं. राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने उलटॉस बॅटची कडा लागली आहे. तिथे आवाज आला होता. बॅटची कडा लागून एक धाव निश्चितच तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने दाफलक 5 चेंडू आणि 6 धाबा दाफल काबर. खूप चांगलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. हरीश सर काय सांगाल याबद्दल? नक्कीच षटक याचं कारण असं विकास जाधव यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पण हे सुद्धा विसरून जाणार नाही कारण की अजून विशाल सारखा बॅटर मैदानामध्ये आहे. ज्या विशालने पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाऊस वाढत तोच विशाल स्ट्राईकलाच आहे.
नक्कीच या चेंडूवर काय घडलंय, नक्कीच झेल सुटलाय मला तरी वाटतंय. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू शैलेश टवले विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता आणि साधा आणि सोपा झेल सोडलाय तुम्ही. आणि झेल तो कोणाचा सोडलाय तुम्ही? नक्कीच ज्या बॅटरने आजच्या दिवसामध्ये धुमाकूळ घालून ठेवला या मैदानामध्ये, आग लावली या मैदानाला, त्या बॅटर विशालचा झेल सोडलाय हो मी. आणि निश्चितच ह्या चुका शेवटच्या क्षणाला आपल्या आठवतात. कुठेतरी चुकांवर पांघरून घालून जमत नाही, तर चुका सुधाराव्या लागतात मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पटलावर एक गोष्ट नक्कीच सांगेल, उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती. उम्र थका नहीं सकती ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जिद हो जीतने की तो हार भी हारा नहीं सकती. हो नक्कीच हो मी. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजवतो रितेश जाधवचा विचार केला तर नक्कीच मागच्या मॅचमध्ये तब्बल 4 विकेट्स कॅरी केले होते. नक्कीच हा शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा वासुंद्री संघाचा विचार केला तर नक्कीच कमबॅक तसाच करावा लागेल, तशीच गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच स्वतः आयोजक संघ आहे. आणि जरीमरी फलेगाव संघाचा विचार केला तर विशाल सारखा बॅटर आहे. यावेळेस माझा सुरेख फटका क्षेत्ररक्षक जज करतो, त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 7 धाव्यांसाठी येतो हा षटकार. काय जबरदस्त कार्यक्रम दाखवतो फलंदाज. षटकार ठोकलाय मयूरने आणि मयूरला देखील आता थोडासा आत्मविश्वास येतोय की आता मी देखील या मॅच मध्ये रंगत भरू शकतो. वार पे पलटवार पाहायला मिळतोय. रितेश जाधवच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलं जात आहे. मयूरसाठी पुढचा बॉल. यावेळी बॅटशी कडा. यस, वार पे पलटवार इस बार. मयूर हुए गार आणि फिंगर गोज अप. फलंदाज झाला बाद. नक्की षटकार आल्यानंतर काय कमबॅक करतो या ठिकाणी गोलंदाज रितेश जाधव. षटकाचं प्रतिउत्तर विकेटने दिलं या ठिकाणी. नक्कीच रितेश जाधव सुद्धा सांगतो माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी नक्कीच ती सिद्ध करीन. जरी तुम्ही षटकार मारला तरी मी तुझा विकेट घेऊ शकतो. आणि हे दाखवून देताना पुन्हा एकदा रितेश जाधवला. काय गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी. वार पलटवार दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. आणि रितेश जाधवचा तो वार होता. छूले आसमान जमीन की तलाश न कर, जीने जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश न कर. पुढचा बॉल दरम्यान 8व्या बॅटने खेळायचा प्रयत्न. तिथे शैलेश थोडासा संघाला बिमार करतोय. खऱ्या अर्थाने हरिसर याची गरज नाही आहे. विकेटचं खूप महत्व आहे, परंतु अशा विकेट मिळवण्याची खऱ्या अर्थाने गरज नाही आहे की जिथे विकेट देखील मिळणार नाही परंतु धावा जाण्याची भरपूर क्षमता आहे. शैलेश काय करतो, काय माइंडमध्ये चालला असेल, आपल्याला काय वाटतंय? नक्कीच मी तर म्हणेन फार चुकी केलेली या ठिकाणी शैलेश. डॉट चेंडू आला था आणि सर्वात मोठा विषय म्हणजे आता स्ट्राईकवर विशाल गेलाय. हो मी जर या चेंडूवर मोठा फटका आला तर याचा जबाबदार पूर्णपणे शैलेश असेल मी तर म्हणेन. कारण की जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभं करणं विशालला फार गरजेचं असेल वासुंद्री संघाला. मात्र या ठिकाणी स्ट्राईकला हाणला जातो विशाल याला. नक्कीच विशालच्या बॅटमधून मोठा फटका येईल का, नक्कीच प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी. डॉट चेंडू हाताळला तर मात्र रनआउटचा विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव 22च्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते या ठिकाणी 15. हो यावेळेस मी आधीच म्हटलं होतं त्या थ्रोची गरज होती का, विशालला स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं का, आणि विशाल स्ट्राईकला आला तसा चेंडू बाहेर फेकून दिला. 7 धाव्यांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका. विश्वास दाखवतो विशाल स्वतःच्या फलंदाजीमध्ये आणि दमखम आहे खऱ्या अर्थाने. डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज आहे विशाल आणि सध्याच्या घडीला टॉप फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. हल्ला चढवतो रितेशवर. 8व्या बॅटना फटका. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता त्याने 2 धावा केल्यात. शैलेश चूक केली होती खऱ्या अर्थाने मी म्हणेन की. आणि एक धाव फक्त 1 मिळेल तिथे.
नक्कीच वन शॉट असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती असेल, चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा सामना वन शॉट असेल. नक्कीच जसा विशाल स्ट्राईक व्हायला त्याच्यानंतर आपण षटकार व्हायला आणि याच्यानंतर आपण एक धाव सहजरित्याने पळून काढली. नक्कीच काय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर विशालने नक्कीच थैमान माजवला या ग्राउंडवर. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता तिथे. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू रितेश हाताळतोय आणि आता मात्र षटक समाप्त होतोय दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे 23. 23 धावा. अजून एक षटक बाकी आहे हरीश सर आणि हे एक षटक आता निर्णायक राहू शकतो कदाचित. नक्कीच आपण जर जरीमरी फलेगाव संघाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 23 धावा चांगल्या स्थितीमध्ये, कारण की शेवटचा क्षेत्र आहे. नक्कीच आपण पाहू शकता सायंकाळच्या सत्राचा विचार केला तर दमट वातावरण होतोय आणि दमट वातावरणामध्ये जर 2 षटकामध्ये तुम्ही 23 धावा कुठून काढल्या तर चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन या ठिकाणी फलेगाव संघाला. आणि नक्कीच म्हणूनच मी म्हटलं की हे षटक निर्णायक असू शकतं. कदाचित या षटकामध्ये 22 धावा झालेत, माफ करा 22 धावा झालेत. स्कोर कार्डवर थोडंसं करेक्शन होतं. या षटकामध्ये 10+ धावा जर आल्या तर मी म्हणेन चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाईल, कारण जरी टोटल कमी असली परंतु तो दबाव असतो आणि जो दमट वातावरण असतो त्यामध्ये मिडल ऑफ द बॅट जास्त वेळा झाला तरी बाहेर चेंडू पलीकडे जात नाही सीमारेषेच्या. पहिला बॉल फुलटॉस होता आणि अशा प्रकारचा तो फटका नक्कीच तिथे पाहायला मिळतो. मिडल होत नाही कारण दमट चेंडू देखील होत असतो थोडा. नक्कीच वातावरण शांत झालेलं आहे. नक्कीच शांतता पसरली चाऱ्या बाजूने. आपण विचार केला तर काय शेवटचा आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना, बक्षीस पात्र सामना या सामन्याला म्हटलं जातं आहे. आणि या षटकामध्ये जर विचार केला तर उमेला कमीत कमी धावा खर्च करावा लागतील, कारण की त्यांना समोर टार्गेट असेल आणि जास्तीत जास्त खर्च धावा केल्या तर नक्कीच पेशर असेल फलंदाजीला येईल तेव्हा जय बजरंग वासुंद्री संघ. समीची बाजू म्हटलं तर फलेगाव संघाचा, कारण की विशाल अजून स्ट्राईकला आहे, तो खेळपट्टीवर अजून आहे. नक्की त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच वर्चस्व राहील या ठिकाणी जरीमरी फलेगाव संघाचं. पुढचा बॉल यावेळी स्लॉट मध्ये होता आणि सांगितलं इन टू द स्लॉट अँड इट इज आउट ऑफ द प्लॉट. फ्लिक ऑन द रिस्ट, बॉटम हँडचा प्रॉपर वापर आणि त्याला म्हटलं जातं सिक्सर. नक्कीच काय फटका स्लॉगवरचा षटक. मी मागच्याच मॅचमध्ये म्हटलं होतं मी, जसं किचनमध्ये मिक्सर जरूर आहे ते स्लॉगवरमध्ये सिक्सरसुद्धा जरूर आहे आणि स्लॉगमध्ये सिक्सर आलेला आहे आणि तो सुद्धा विशालच्या बॅटमधून आलेला आहे. काय फटकेबाजी करतोय. नक्कीच ओरपीत चेंडू आता फक्त दिशा दाखवली, मनगटी फटका आपण पाहू शकता. कोण नाही घेणार. आणखी एक वेळा मात्र उडालाय परंतु कोणी या क्षेत्ररक्षक तिथे नव्हतं. वीकेंड एरिया होता आणि तिथे मात्र 2 धावा पळून काढल्या. आता बॅटवर चेंडू यायला सुरू झालाय. खऱ्या अर्थाने विशालच्या देखील धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतीये. 31 धावा. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच जर विचार केला या 3 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या, आतापर्यंत 9 धावा नक्कीच खर्च केला तर उमेद अवनियानं कमबॅक करावा लागेल, शांत ठेवावं लागेल या ठिकाणी विशाल या बॅटरला. ते कार्य करील का उमी? यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच उरला. क्षेत्ररक्षक जज करतोय, तुलाने मला ते जमिनीला दान केलं जातं या ठिकाणी. चुकीचा अनुमान मी तर म्हणेन. 3 क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती ओमी दवणे यांनी, पण त्या संधीचं सोनं करता आलं क्षेत्ररक्षकांना. काय म्हणशील ओमी? खरोखर थोडंसं लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळतं फिल्डिंगमध्ये. खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं तर मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा फायदा उचलतो विशाल. यावेळी मात्र चांगला चेंडू ब्लॉकलमध्ये होता, खोदून काढलाय. पुलरलेनचा बॉल तिथे थोडंसं चूक आणि त्याचं रूपांतर दुहेरी धावामध्ये करतायत. डायरेक्ट अपील केली होती धावचीसाठी परंतु नॉट आउटचा इशारा. या 2 धावा महत्त्वाच्या धावा स्कोर करतायत. बोनस स्वरूपाच्या धावा या स्कोर कार्डवर झलकावले जातात. धावसंख्या 35 धावा धावफलकावर आणि अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. नक्कीच जर विचार केला तर 3 षटकांचा सामना आहे आणि क्वार्टर फायनलचा, खास करून क्वार्टर फायनलचा, आणि 35 धावा
2.5 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात आणि धावपलकर धावा पण 35 पाहतो. चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन या ठिकाणी जरीमरी फलेगाव संघ नक्कीच शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर नक्कीच जर मोठा फटका आला तर नक्कीच अजून वर्चस्व राहील या ठिकाणी जरीमरी फलेगाव संघाचं. डॉमिनेट करतोय. अंतिम बॉल ओमी दवनेच्या हातामध्ये भवितव्य. यावेळी आडव्या बाटनं झेलची संधी. स्वतः गोलंदाज ओमी दवने कॉटन बॉलची संधी. सेकंड अटेमध्ये या टीमचा सर्वात सेफ फिल्डर कुणाल पाटील तिथे पोहोचला आणि लपकला झपकला झेल. काम तमाम. फलंदाज बॉल आणि अंतिम चेंडूवर मिळले सफलता. आता विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज, ते म्हणजेच जय बजरंग वासुंद्री टीमला. तर नक्कीच 36 धावांची गरज असेल, परंतु उद्याचा पहिला सामना श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने JTCC शहाड या दोन्ही संघाचे खेळाडू आपण ठीक 9 वाजता तिथे हजर राहिले पाहिजे. जर आपण ही स्पर्धा पाहत असाल लाईव्ह तर नक्कीच लक्षात घ्या. पहिला सामना शहाड बनाम कोंढेरी, त्यानंतर 111 चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट गुरवलीपाडा, त्यानंतर RCC राया आणि त्यांच्या अगेन्स्ट आयेकविरा कोणगाव आहे आणि कोली नांदिवली त्याच्या विरुद्ध सरवली बी, त्यानंतर न्यू श्री गणेश पिंपलनेर आणि वडूनवगर असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर निश्चितच सेमीफायनल 2 देखील असेल उद्याच्या दिवसामध्ये आणि मेगा फायनल देखील असेल. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा, परंतु आज क्वार्टर फायनल सुरू आहे तिसरी आणि या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये कोणता संघ बाजी मारेल. सध्याच्या घडीला धावसंख्या आपण फक्त 35 पाहतोय आणि विजयासाठी 36 ची गरज. तर जाऊयात ऑनगोईंग मॅच आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आपण कॉम्पॅनमध्ये एक छोटासा बदल ज्यांचा सातत्याने आपण तिसऱ्या दिवसामध्ये वासुंद्रीकर चषकामध्ये आवाज ऐकतोय. व्हॉइस ऑफ राया, व्हॉइस ऑफ कल्याण, एक जबरदस्त समालोचक लाभला या विभागाला आणि हिंदी भीत मराठी या दोन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे लाडके समालोचक मिस्टर राजू जाधव सर. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करायचं. दोन्ही संघांना विनंती असेल, शेवटचा सामना आजच्या दिवसात आपण अनुभवतोय. चला क्षेत्ररक्षण सजवायचा फळेगाव संघ विनंती असेल, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देणार नाही कारण की कॉपरेट करायचं आहे. कुठल्या संघावर अन्याय होऊ नये नक्कीच आयोजकांचे ते प्रयत्न असते. कारण की घड्याळात जर आपण बघले तर 5:53 झालेले आहेत, म्हणून थोडं स्पीडअप करायचं, घाई करायचे. 3 षटकामध्ये तब्बल 36 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं या ठिकाणी जय बजरंग वासुंद्री संघासमोर जरीमरी फळेगाव या संघाने. तर धावा डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील नक्कीच आमच्या समोर जोडले जातील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ राया, व्हॉइस ऑफ कल्याण राजू जाधव सर. थँक्यू सो मच हरेश जाधव सर. थँक्यू सो मच होमी सुतार. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जो जिंकेल तो सेमीफायनल नंबर 2 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसभरातील दोन्ही संघांचं कार्य जबरदस्त राहिलेलं आहे, परंतु ही क्वार्टर फायनल आहे. या मॅचमध्ये आपण फक्त अनुमान लावू शकतो परंतु भविष्यवाणी करू शकत नाही, कारण की दिवसभरामध्ये दोन्ही संघांनी देखील दमदार कार्य केलेलं आहे. परंतु मी तर या ठिकाणी अनुमान लावेन हरेश दादा की 35 धावांचं लक्ष मागील मॅचमध्ये आपण 42 धावा चेस केल्या. तर इथे मात्र वासुंद्री संघाच्या 100% 90% तरी चान्सेस असतील या मॅचमध्ये जिंकण्याकरिता. परंतु या ज्या चान्सेसला उधळवून लावण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत रुपेश आणि स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता नितेश आणि त्यांच्या सोबतीला विकास ही जोडी आपण पाहू शकता. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आयवा झेलसाठी महेश पंडित यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रेक्षकांनी तयार राहायचं आहे. सुवर्ण संधी असेल. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक असेल विनायक जाधव याच्याकडे. चला सुरुवात करायची आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे, लेट्स प्ले गेम ऑन शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू, गोलंदाज सज्जा, शो द गुड गेम. पहिलाच बॉल ऑनसाइडला वळवायचा होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूवरती येत आहेत. एकच धाव मिळेल. युद्धाचं बिगुल वाजलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 1 धावीनी धावसंख्येचा स्कोअर कार्डवरती श्री गणेशा झालेले आहेत. करायच्यात आता 35 आणि 17 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. नक्की समीकरण कठीण आहे कारण की 17 चेंडू आणि 35 धावा, कारण की संध्याकाळचं वातावरण आहे राजू जाधव सर. आणि सर्वात मोठं म्हणजे हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. नक्कीच प्रेशर असेल, दोन्ही बॅटरवर प्रेशर असेल, वासुंद्री संघावर प्रेशर असेल, फलेगाव संघावर.
ओहो, सुरेख चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय. वाईड यॉर्करचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि डॉट चेंडू होते या ठिकाणी. आणि प्रत्येक षटकारासाठी फैयाज शेख यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच वर्षा होतो पैशांचा या ठिकाणी, बक्षिसांचा वर्षा होतो या ठिकाणी. हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. काय चेंडू हाताळला जातो या ठिकाणी गोलंदाजाकडनं. रुपेश या गोलंदाजाकडनं. नक्कीच राजू जाधव सर विचार केला, आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि फक्त एकच धाव खर्च केले. काय गोलंदाजी होती या ठिकाणी. या ठिकाणी मॅचचा आपण विचार केला तर 12.0ची सरासरी आहे. अजूनही काही बिघडलेले 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या बॅटर इथे मात्र शफल झाले होते, त्या अनुषंगाने हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला भेटतोय. तर आपण पाहूया या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या वतीनं आपले 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण की शफलिंग इथे मात्र बॅटर जर सफल झाला तरी वाईड असेल. दरम्यान आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं आपण पाहू शकता या जो काही निर्णय नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि वाईट चेंडू असेल हा. नक्कीच कुठल्या संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेतोय. आणि काय चेंडू हाताळला होता. नक्कीच शपल क्रॉस करून मारण्याचा प्रयत्न होता राजू जाधव सर आणि अपयश आले विकास जाधव याला. बॅटची जी होती त्या ठिकाणी विकेट किपरची चलाखी देखील आपल्याला पाहायला भेटली. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागील मॅचमध्ये 42 धावा पार केल्या होत्या. काय बॅटिंग केली होती मैदानाच्या आतमध्ये विकास जाधवनं. अगदी मैदानाच्या चोपेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला भेटली होती. परंतु सध्या तरी मॅचमध्ये आपण पाहिलं पूर्णपणे बॅकफुटवरती. अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मॅच जिवंत करू शकतोय खेळाडू विकास जाधव. कोलवटाचा बॉल, विकेट कीपर बीट झाले, फाईन बीट, थर्ड मॅन पाठलाग करते. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. नक्कीच राजू जाधव सर विचार केला तर हा नशिबाचा चौकार म्हणता येईल. काय गोलंदाजी केली जाते शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच फुलर लेन ब्लॉकॉलचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि चौकारच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते. कासवाच्या वेगाने 6 धावा. मी तर म्हणेन या ठिकाणी विकासचा आत्मविश्वास या चौकारानं वाढला असेल आणि तो आत्मविश्वास आता सातत्याने राहील. कारण की बॉडी लँग्वेज आपण विकासची देखील पाहू शकताय. सातत्याने या मैदानावरती मागील मॅचमध्ये त्याने 31 धावा ठोकल्या होत्या. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 6 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. रुपेश ओव्हर द विकेटने जाईल. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावसंख्या धावपलकावरती 6 धावा. नक्कीच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गणेश जाधव फळेगाव यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि फळेगाव टीमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत, त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. काय मॅच रंगते मैदानामध्ये राजू जाधव सर. पहिल्या षटकाचा विचार केला तर वर्चस्वर आल्या. मी तर म्हणतो जरीमरी फळेगाव या संघाचा. काय गोलंदाजी केली. विकास जाधव सारख्या बॅटरला शांत ठेवलाय. खूप चांगली उपलब्धी आपल्याला पाहायला भेटली गोलंदाज रुपेशच्या वतीनं. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. आपण जर पाहिलं तर जास्त काही विकेट घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. फक्त विकासपासून चेंडूला दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो सफल देखील झाला. 6 धावा धावपलकावरती आहेत. आता इथून मात्र काही गेम चेंजर होणं फार गरजेचं आहे. आपण पाहू शकता रितेश जो मात्र स्ट्राईकवरती आहे, गोलंदाजी मार्कवरती. आता गोलंदाज दर्शन आलेला आहे. ओव्हर द विकेटने जाईल दर्शन. आणि प्रत्येक षटकारासाठी फैयाज शेख यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आलेला या ठिकाणी. यावेळेस मात्र सुरेख फटका. गॅपमध्ये चेंडू टावला तो क्षेत्ररक्षक जज करतोय.
त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार जातो. 4 धाब्यांसाठी हा चौकार. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. झेलबाची दाट शक्यता होती त्या ठिकाणी, परंतु किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते. आज आपण पाहिलं सकाळपासूनच जय बजरंग वासुंद्री टीम देखील अगदी बहादुरासारखी लढलेली आहे, परंतु शेवटच्या या मोमेंटला, शेवटच्या मॅचमध्ये धावांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. 4 धावांनी धावसंख्या धावपलकारती पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आणि विजयाचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. प्रत्येक मोठ्या फटक्यावरती आत्मविश्वास वाढत आहे जय बजरंग वासुंद्री या टीमचा, आणि प्रत्येक डॉट बॉलने आत्मविश्वास फळेगाव टीमचा वाढतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, विकास या ठिकाणी येत आहेत, आणि दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहू शकता. या आणि खऱ्या अर्थानं जो प्रयत्न या ठिकाणी विकासच्या वतीनं पाहायला भेटला, स्ट्राईक त्याला घ्यायची होती, ते काम मात्र झाले आहे. धावसंख्या धावपलकारवरती आपण पाहू शकता या 11 आणि जिंकण्याकरता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. नक्की स्पीडअप करायचं आहे, कारण की विकास जाधवला सुद्धा माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं फार गरजेचं असेल. जास्तीत जास्त विकास जाधवकडे स्ट्राईक असेल सर तर नक्कीच मोठे फटके मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, आणि ती सिद्ध सुद्धा त्यांनी मागच्या मॅचमध्ये करून दिले. पण ती मॅच वेगळी होती जाधव सर, आणि ही मॅच वेगळी. ती वेळ सुद्धा वेगळी होती आणि ही वेळ सुद्धा वेगळी आहे. आता समीकरणला 10 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नक्कीच नक्कीच रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. ओ शरीरावरती बॉल आहे, शरीरावरती बॉल आहे त्या ठिकाणी सांगतायत पंच की लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. सो त्याने अनुषंगाने एक अंपायर देखील कॉल देत आहेत, खेळाडूंना अपील देखील पाहायला भेटतो आपल्याला. दमदार ही मॅच आहे, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. 9 चेंडू आणि आता 15ची गरज आहे, 25ची गरज आहे. 9ला 25 असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आहे. चला स्पीडअप करायचं, वेळ अजिबात खर्च करू नका, नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र मॅचवरती पडू शकेल. पुढचा बॉल, ओ इथे जबरदस्त फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणीच नाही, विकेट एरियामधून चेंडू पसार झालाय, फरार झालाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. नक्की संघर्षाचा शंख नाद करणारा हा चौकार आपण पाहिजे. संघर्ष करतो विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये, आणि चौकाराला नक्की त्या चौकाराने आत्मविश्वास त्याचा नक्कीच वाढेल. मात्र ते प्रयत्न करावे लागतील, कारण की समीकरणमुळे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल जय बजरंग वासुंद्री संघाला या सामन्यामध्ये. नक्की स्पीडअप करायचं आहे. मोठा फटका आलाय, अजून एखादा मोठा फटका या मॅचमध्ये आहे, या 2 चेंडूमध्ये आला तर नक्कीच मनोबल अजून वाढेल जय बजरंग वासुंद्री संघाच्या बॅटरचा. नक्कीच जबरदस्त खेळ सध्या तरी आपण पाहिला आजच्या दिवसभरामध्ये विकासच्या वतीनं पाहायला भेटला. तालीम ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. आता 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथे मात्र नक्कीच वाईट बॉल मिळेल. एक धावासाठी इथे मात्र धावपळ सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, आणि या धावांचं स्वागत केला जाईल जय बजरंग वासुंद्री संघाच्या वतीने. खास करून विकास या धावांचं स्वागत करेल. धावसंख्या पोहोचली, स्पीडअप करा. वारंवार आम्ही सूचना देतो, प्लीज सहकार्य कॉपरेट करा फलेगाव संघ. 16 धावा धावपलकावरती आहेत. आता 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. पुढील बॉल, अलॉंग द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एकच धाव, परंतु दुसरी धाव इथे मात्र विकेट सॅक्रिफाय करावं लागेल, विकेट सॅक्रिफाय करायला लागेल. आणि चर्चा हीच होती हरीश दादा की जास्तीत जास्त विकासला स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं आहे, आणि तो प्रयत्न इथे सफल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मात्र रनआउटच्या रूपाने अजून एक पहिला धक्का लागतो या ठिकाणी जय बजरंग वासुंद्री संघाला. या चेंडूचा जर राजू जाधव आपण विचार केला तर या चेंडूवर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र नक्कीच निर्माण होईल. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल ते सगळं समीकरण या चेंडूवर राहिले राजू जाधव सर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत शैलेश डवळे. क्षमता आहे या बॅटरकडे आपण जर पाहिलं तर. आता मात्र जिंकण्याकरिता 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. खूप चांगला उल्लेख केला तुम्ही हरीशदादा सर की या ठिकाणी एक मोठा फटका येणं या चेंडूवरती फार गरजेचं असेल. मी तर म्हणेल +3 धावा तरी आल्या तरी स्ट्राईक जी मात्र विकासकडे राहू शकेल. एक तरी आली. इथे मात्र आपण पाहू शकता या डॉट बॉलची समाप्ती होत आहे आणि षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर तो विकास जाधव दिसत नाही, मला तरी वाटतं स्ट्रगल करतो, पूर्णपणे स्ट्रगल करतो या इनिंग मध्ये. पहिल्या 3 मॅचींचा विचार केला तर एका हाती बाल्य किल्ला लढवला होता विकास जाधव याने, मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे स्ट्रगल आपल्याला पाहते. याचा कारण जाधव सर असं आहे का गोलंदाजी खूप सुंदर आहे.
नक्कीच स्पीडअप करायचं वारंवार आम्ही नक्कीच, तुम्हाला सूचना देतोय. सर आपण पाहिलं असेल क्रिकेट आपण म्हणतो सातत्याने हा सांघिक खेळ आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही येणाऱ्या बॅटर्सनी देखील साथ देणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन या ठिकाणी रितेश ज्या पद्धतीने आऊट झालेला आहे त्याला देखील खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून देखील हाय बॅकलिप शॉट येणं फार गरजेचं होतं. आता 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईकवरती बॅट्समन आता शैलेश आहे. शैलेशला आता हिरो बनण्याची चान्स आहे. आत्मविश्वास वाढवलेला आहे. सातत्याने विकास देखील सातत्यानं तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येऊ शकत नाही. सातत्याने चर्चा आपण देखील करतोय, परंतु आता शैलेशला या ठिकाणी पाहूया मैदानाच्या आतमध्ये. तो ठरेल का हिरो या मॅचमध्ये? पुढचा बॉल. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल अप्रतिम राहिला. दुसऱ्या बाजूला चान्स घेतलाय विकास जाधव आलाय खेळपट्टीवरती. विकेट सॅक्रिफाय इथे मात्र झालेला आहे. आता 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची गरज. 3 मोठे फटके हरीश दादा, 3 मोठे फटके येऊ शकतात. कारण मी तर म्हणेन की एक गॅप ठेवून एक फटका जर खेळला तरी नक्कीच मॅच जिंकू शकतात. ते धैर्य इथे ठेवणं विकासला आता फार गरजेचं आहे या मॅचमध्ये. नक्कीच सर, विचार केला तर विकासमध्ये क्षमता आहे. मात्र आता वेळ नक्कीच सायंकाळाचं सत्र झालेलं आहे. दमट चेंडू झाले, वातावरण दमट झाले. यावेळेस नक्कीच आपण पाहिला नक्कीच पॉवरफुल फटका लागला तर तो सीमारेषा पलीकडे जातो. ती विकासकडे क्षमता याच्यामध्ये शंका नाही आहे. मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल, 3 मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. मी तर म्हणेन 5 चेंडू जर विकास जाधव केला तर 19 धाव होऊ शकतात. 5 चेंडू त्यांनी जर डिफेंड केले ना तर 19 धाव दे. स्पीडअप करायचं आहे. शेवटचा गोल असेल. फलेगाव संघ प्लीज कॉपरेट करा. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल या ठिकाणी. वेळ अजिबात खर्च करू नका चला, कारण की मैदानाच्या आतमध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो. बॉल आपल्याला रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल पाहायला भेटतो. प्रत्येक बॉलवरती इथे आत्मविश्वास वाढतोय फळेगाव या टीमचा. 4 चेंडू आता जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच रनवली. मॅचमध्ये रोमांच, थरार, बदल आली, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी आपल्याला पाहायला भेटेल का या मॅचमध्ये? जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच सुरू आहे. कमबॅक करावा लागेल विकास जाधवला. मिस टाइम स्ट्रोक हव्यामध्ये नक्कीच नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. 1 धाव पलून काढले. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे आणि सहज रीतीने 2 धाव पलून काढले जातात. आता समीकरण ओढलं या ठिकाणी. 3 चेंडू 17 धावांची गरज. 3 षटकार मारावे लागतील सर. 3 षटकार विकास जाधवच्या बॅटमधून येतील का नक्कीच प्रश्न निर्माण झालाय. या इनिंगचा आपण जर विकास जाधवचा विचार केला, आतापर्यंत 6 चेंडू डॉट केला विकास जाधव. हा पेशर आहे सर. हा क्वार्टर फायनलचा पेशर आहे. नक्कीच 3 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या. 3 चेंडूला हवाई सफर करावा लागेल. चला स्पीडअप करा. आणि नक्कीच सर आपण म्हणतोय क्रिकेटला निरंतरता फार गरजेची, तुमची कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे. सातत्याने एकेकी बाले किल्ला देखील त्यांनी लढवलेला. प्रत्येक मॅचमध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. हा बॉल वाईड आहे. वाईड बॉल आहे. दरम्यान पंच एस ए जहांगीर सर सांगतायत की यासाठी वाईड बॉल. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 16 धावेंची गरज आहे. 3ला 16 असं जर आपण समीकरण पाहिले तिकडे 2 सिक्सर आणि 1 चौकार आपल्याला पाहिजे, तरची मॅच आपण या ठिकाणी घेऊन जाऊ शकाल. परंतु सध्या तरी आपण गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुदेश तो देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु मॅचमध्ये रोमांच नक्कीच आणून ठेवलेला आहे. विकास आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हा पंपूल करायचा होता. इथे मात्र आपण पाहू शकताय धाव घेतली नाहीये. दरम्यान काय कमबॅक केलंय जरीमरी फलेगाव संघाने. नक्कीच या सामन्याचा विचार केला. जर पहिल्या 2 चेंडूवर मोठा फटका आला असता तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं बदललं असतं. आता समीकरण फक्त औपचारिकता बाकी राहिलेलं या ठिकाणी. 2 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. आता गोलंदाज काही चुका करेल तर नक्कीच पुन्हा एकदा विकास देखील कमबॅक करेल. पुन्हा वाईट पाऊल आपल्याला पाहायला भेटतोय. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि 15ची गरज आहे. एखादा नो बॉल आला आणि मोठा फटका आला तर पुन्हा एकदा ज्या विजयाच्या आशा आहेत त्या नक्कीच पल्लवित होऊ शकतील. आणि तो बॉल येईल का याची वाट नक्कीच आपल्याला. तसं चमत्कार व्हायला पाहिजे सर. चमत्कार झाला तर नक्कीच वासुंद्री संघ विजय होईल, पण ते चुकी करणार नाही फलेगाव संघ. नक्कीच शॉर्ट टर्म फुल करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
नक्कीच काय आजच्या दिवसामध्ये खेळ पाहायला लागलं मिळालं या ठिकाणी झरीमरी फलेगाव संघाकडनं. एक शेवटच्या सामन्यामध्ये यजमान संघ होता वासुंद्री संघ आणि आता समीकरण उरलं शेवटच्या चेंडूवर फक्त 14 धावांची गरज असेल. नक्कीच प्रेशर असतो, शेवटच्या सामन्याचा प्रेशर असतो. माझ्या मते तरी जाधव सर वासुंद्री संघाने टॉस जिंकला होता, शेवटचा सत्र होता. त्यांनी जर टॉस जिंकून जर बॅटिंग घेतली असती तर नक्कीच याचं चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं. हा प्लस पॉईंट असतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि शेवटच्या चेंडूवर काय मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे आजचा दिवस ज्याने गाजवला तो संघ म्हणजे झरीमरी फलेगाव संघ क्वालिफाय होतो, टॉप 4 मध्ये प्रवेश करतो आजच्या दिवसामध्ये. तिसऱ्या दिवसातील हा संघ असेल झरीमरी फलेगाव संघ. हार्डलक अँड टफ लक. जय बजरंग वासुंद्री संघ. तर चला या ठिकाणी